श्री स्वामी समर्थ. थंडीमध्ये गरमागरम चहासोबत खाण्यासाठी आज आपण मेथीची मटरी बनवणार आहोत. ही जी मटरी बनवलेली आहे ती आपल्या ताज्या मेथीपासून बनवलेली आहे. अजिबात त्यामध्ये कस्तुरी मेथी वापरलेली नाही. तरीसुद्धा मस्त अशी ही खुसखुशीत कडू न होणारी मटरी तयार झालेली आहे. आणि तुम्ही एकदा जर बनवली तर साधारण 1-2 महिने अजिबात ती मऊ पडत नाही किंवा मग तेलकटसुद्धा वास येत नाही. मस्त आहे रेसिपी. साध्या सोप्या पद्धतीने आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या घरच्या साहित्यांमध्ये बनणारी आहे. आता ही जी खुसखुशीत मटरी बनलेली आहे मेथीची, ती अजिबात ती नरम पडू नये किंवा मग तेलकट वास येऊ नये, व्यवस्थित अशी खुसखुशीत बनण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिप्स किंवा मग ट्रिक्स सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता. चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर आपल्याला मेथीची मटरी बनवण्यासाठी आपल्याला ताजी मेथी लागणार आहे. जी हिरवी मेथी असते ती, त्याला आपल्याला स्वच्छ असं पाण्यातून धुवून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला ही मेथी साफ करताना त्याची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत. अजिबात आपल्याला मेथीचे देठ घ्यायचे नाहीत. म्हणजे जशी आपण भाजीला साफ करतो त्या प्रकारे आपल्याला करायची नाही. फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत. पानं साफ करून झाल्याच्या नंतर त्याला 3-4 पाण्यातून धुवून घ्यायची आणि बारीक अशी चॉप करून घ्यायची आहे. आता आपण मेथीची मटरी बनवणार आहोत. ती अजिबात कडू न लागण्यासाठी किंवा मग नरम पडू नये यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे किंवा मग मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे. एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आणि जी आपण बारीक चिरलेली मेथी आहे ती त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला चांगलं असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण जी मेथी वापरलेली आहे ती हिरवी आहे, म्हणजेच ताजी आहे. त्या कारणाने या मेथीला थोडंफार असं पाणी सुटण्याची शक्यता असते. पाणी आहे ते त्यामध्येच आटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही मेथीची भाजी आहे, ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे, कोरडी झालेली आहे. चला आता आपण मटरीसाठी पीठ मळूया. तर पीठ मळण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2.5 वाट्या एवढं गव्हाचं पीठ. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी एवढा बारीक रवा. त्याप्रमाणेच आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे 2 चमचे. 1 चमचा एवढं हळद टाकलेले आहे थोडासा कलर येण्यासाठी आणि इथे अर्धा चमचा एवढं ओवा घेतलेला आहे, हाताने क्रश करून टाकायचं आहे. आता इथे मी मीठ टाकलेलं आहे, पण माझ्याकडून ती व्हिडिओ स्किप झालेली आहे. तर तुम्ही या स्टेजला मीठ टाकून घ्या आणि हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे जे सर्व साहित्य आहेत किंवा मग हे मसाले आहेत ते पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये तूप किंवा मग तेलाचं मोहन घालायचं आहे. आता हे जे मोहन आहे ते घालणं गरजेचं आहे किंवा मग योग्य प्रमाणात घालणं सुद्धा गरजेचं आहे. तर यासाठी मी घेतलेलं आहे 2 मोठे चमचे एवढं तूप घेतलेलं आहे. त्याला कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तूप गरम झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला मोहन घालायचं आहे. आता यामध्ये मी तूप का घातलेला आहे, कारण याला तेलकट असा जास्त वास येऊ नये. जास्त दिवस सुद्धा टिकून राहतात या मटरी. आणि जर तुम्ही तेल टाकलं तर थोडे दिवसांनी याला तेलकट असा वास येतो. त्याच कारणाने मी तर तूप वापरलेलं आहे. जर तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेल टाकलं तरी सुद्धा जमू शकते. मोहन घातल्याच्या नंतर आपल्याला अगोदर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे, कारण ते तेल किंवा मग तूप कडकडीत गरम असतं. त्यानंतरच आपल्याला हे हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मोहन आहे ते योग्य प्रमाणात पडलेलं आहे की नाही किंवा मग व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे कसं समजायचं, तर हे पिठाचा एक गोळा किंवा मग मूठ वळून बघायची. व्यवस्थित अशी मूठ वळली गेली तर समजायचं की आपलं हे जे मोहन आहे ते परफेक्ट प्रमाणामध्ये आहे. जर मूठ वळली गेली नाही तर तुम्ही वरून तूप किंवा मग तेलसुद्धा पुन्हा एकदा ॲड करू शकताय. त्यामध्ये गरम करूनच टाकायचं आहे. आता जी आपण मेथीची भाजी करून ठेवलेली किंवा मग ती मेथी तेलामध्ये परतून ठेवलेली ती टाकायची आहे आणि अगोदर आपल्याला त्याच मेथीमध्ये पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला पाणी वापरायचं नाहीये. इथे माझ्याकडून व्हिडिओ आहे ती स्किप झालेली आहे. अगोदर पाणी न वापरता मेथीमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला आवश्यकता वाटेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. आता याचा पिठाचा गोळा आहे तो घट्टसर आपल्याला मळायचा आहे. जसं आपण
पुरीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे. तर मग बघू शकता इथं मस्त असा हा मी पिठाचा गोळा तयार केलेला आहे. आता याला आपल्याला साधारण 5-6 मिनिटासाठी याला रेस्ट करत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच तुम्ही करायला घेतली तरी सुद्धा जमू शकते, पण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे, तो व्यवस्थित असा सेट होण्यासाठी याला 5-6 मिनिटं लागतातच. त्यासाठीच आपल्याला 5-6 मिनिटं रेस्ट करत ठेवायचं आहे आणि 5-6 मिनिटानंतर मस्त असं हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, त्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला याच्या लाठ्या बनवायच्या आहेत. आता आपण ही जी मटरी आहे ती छोट्या छोट्या लाठ्या बनवणार आहोत. जर तुम्हाला एकच लाठी घेऊन जर वाटीच्या वगैरे साह्याने कापायच्या असतील या मटऱ्या तरी सुद्धा तुम्ही तसं करू शकताय. तर मग मी त्या पिठातून एक उंडा घेतलेला आहे, त्याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या बनवून घेणार आहोत. ज्या प्रकारे आपण पुरीला लाठी बनवतो ना त्याच प्रकारे. जर तुम्हाला यापेक्षा साईज छोटी पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही छोट्या साईजच्या इथे मटरी बनवू शकताय. अशा प्रकारेच मी या पिठातून थोड्याशा लाठ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि जे बाकीचं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सुती कापडाने ठेवा किंवा मग त्याच्यावरती कोणतंही भांडं झाकून ठेवा. आता त्यातून एक लाठी घ्यायची आहे आणि आपल्याला हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे. लाटताना आपल्याला अजिबात तेल किंवा मग पिठाचा वापर करायचा नाहीये आणि ही जी लाटतो आपण तेव्हा तिला थोडीशी जाडच ठेवायची आहे, अजिबात पातळ लाटायची नाहीये. जर तुम्ही पातळ ही मटरी लाटली तर ती आहे ती कडक होऊ शकते, अजिबात खुसखुशीत बनणार नाही. मटरी एकसारख्या पद्धतीने लाटून झाली की त्यावरती आपल्याला काटा चमच्याने होल करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जेव्हा ही मटरी तेलामध्ये तळतो तेव्हा ती अजिबात फुगणार नाही. मस्त अशी ही मटरी खुसखुशीत तयार होईल. आता इथे मी एक मटरी बनवून झालेली आहे. पुन्हा एक तुम्हाला मटरी बनवून दाखवते. एक लाठी घ्यायची आहे आणि आपल्याला तेल किंवा मग पिठाचा वापर न करता त्याला समप्रमाणामध्ये किंवा मग एकसारख्या आकारामध्ये लाटून घ्यायचे आहे आणि त्याला काटा चमच्याने होल करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता मी एवढी इथं जाड ठेवलेली आहे, ही पारी आहे ती. मस्त अशी ही मटरी खुसखुशीत तयार होते. तर मग बघा इथे मी थोड्याशा मटऱ्या इथं बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. आता तळण्यासाठी सुद्धा आपल्याला जे तेलाचं टेम्परेचर आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे, नाहीतर जी मटरी आहे ती अजिबात शिजणार नाही किंवा मग नरम पण पडण्याची शक्यता असते. त्यासाठी जे आपण तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये आपल्याला एक पिठाची गोळी टाकून बघायची आहे. जर ही गोळी पिठामध्ये टाकल्या वरती नाही आली, काही सेकंदाने वरती आली तर मग समजायचं की हे जे तेल तापलेलं आहे ते आपल्याला मटरी तळण्यासाठी परफेक्ट प्रमाणामध्ये तापलेलं आहे. आता यामध्ये जर तुम्ही गोळी टाकल्यावर जर ती लगेच गोळीवरती आली तर हे तेलाचं टेम्परेचर आहे ते हाय हीट झालेलं आहे. आपल्याला हाय हीट तेल तापवून घ्यायचं नाहीये. जर तुम्ही हाय हीट तेल तापवून घेतलं तर मटरी आहे ती वरून शिजली जाईल पण आतून अजिबात ती शिजली जाणार नाही आणि खुसखुशीत बनणार नाही. आता हे तेलाचं टेम्परेचर चेक करून झालं की आपल्याला त्यामध्ये मटरी सोडायची आहे आणि मटरी सोडल्याच्या नंतर आपल्याला त्याला अजिबात हलवायचं नाहीये किंवा मग पलटण्याची घाई करायची नाहीये. ती व्यवस्थित अशी एका साईडने शिजली किंवा मग एका साईडने तळली गेली की ती आपोआपच वरती येईल काही सेकंदाने. त्यानंतरच आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. तर मग तुम्ही बघू शकता ही जी मटरी टाकलेली ती काही सेकंदाने वरती आलेली आहे. आता आपण हिला पलटून घेऊया. अशीच आलटीपालटी करत आपल्याला ही मटरीचा थोडासा ब्राऊन रंग येईपर्यंत, जास्त कलर चेंज करायचा नाहीये, थोडासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तळताना गॅसची हीट आहे किंवा मग गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेम किंवा मग मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहेत. अजिबात ही हाय हीट करायचं नाहीये, नाहीतर ही मटरी आहे ती काही वेळाने तेलकट होऊ शकते किंवा मग नरम सुद्धा पडू शकते. अजिबात ती खुसखुशीत बनणार नाही. तर मग तुम्ही बघू शकता इथं मी काही वेळाने या मटऱ्या आहेत त्या आलटीपालटी करून तळून घेतलेला आहे. असाच कलर येईपर्यंत आपल्याला ही मटरी काढायची आहे. आता ही मटरी काढल्याच्या नंतर सुद्धा कुकिंग प्रोसेस चालू असते, त्या कारणाने ह्या मटरीचा रंग अजून थोडासा चेंज होऊ शकते. आता ही मटरी तळण्यासाठी मला साधारण 4-5 मिनिटं लागलेली आहेत लो टू मिडियम फ्लेमवरती तळण्यासाठी. अशाच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा मटरी तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी इथं ही अजिबात तेलकट नाही राहिलेली ही मटरी आणि मस्त खुसखुशीत झालेली आहे. हाताने सुद्धा तोडता येते एवढी ही खुसखुशीत झालेली आहे मटरी. एकदम भारी रेसिपी आहे आणि अजिबात कडू सुद्धा लागत नाही ही मटरी.
तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप टिप्स किंवा मग ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. ही मटरी कशी बनवायची ती आणि जास्त काळ टिकण्यासाठी याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. अजिबातही त्याला पाण्याचा अंश लागू देऊ नका आणि ह्या ज्या मटरी आहे ती पूर्णपणे थंड करा, त्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. अजिबातही 1 काय 2 महिनेसुद्धा खराब होत नाही, तेलकट वास येत नाही किंवा मग मऊसुद्धा पडत नाही. मस्त रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यांमध्ये होणारी आहे. तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य, मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा. चला आणखी एका व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.